नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते। अजमेरा फॅशन जी कपड्याची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। दरवेळेस मी तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे दाखवत असते, बट आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे खूप गरीब आहेत असंही म्हणलं तरी काय हरकत नाहीये, किंवा कष्टाने ते आपले जीवन जगत आहे आणि त्यांनाही पैसे वाचून काही करायचा विचार आहे। तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ राहणार आहे। ज्यांना छोट्या पायावर सुरू करायचे व्यवसाय किंवा छोट्या लेवलपासून चांगल्या प्रमाणामध्ये लाईफस्टाईलला चेंज करायचे असेल त्यांच्यासाठी उदाहरण म्हणून मी काहीतरी रिसर्च करून घेऊन आलेली ते तुमच्या समोर मी सांगणार आहे। कॉम्प्युटर बनवणार एक व्यक्ती होता ज्याचं नाव आहे चार्ल्स बेबर्स। हो, कॉम्प्युटरचं जे रचिता आहेत जे बनवले होते, आपण एखाद्या वेळेस असं विचार करतो की कॉम्प्युटरवर ते सर्व कामं होतात, कॉम्प्युटरवर सर्व लिखापट्टीचं काम व्यवस्थित होतं किंवा कॉम्प्युटर वाईज डेटा एंट्री चांगली होते किंवा कॉम्प्युटर वाईज चांगलं होतो असं नाही का नाही होत, पण ती वस्तू बनवणारे ही एक व्यक्ती होता। व्यक्ती मनातलं विचार केलं तर ते काही नाही करू शकत। प्रत्येक वस्तू प्रयत्न करून हासिल करू शकता। तर तुम्हाला खूप महत्त्वाची गरज आहे ते म्हणजे तुम्ही जे काही करायचं विचार करताय, जीवनामध्ये काही बनायचं विचार करताय, काय करून दाखवायचं विचार करताय, लोकांच्या समोर तुम्ही हात जोडून नाही पण मेहनतीचा पैसा अधिकाराने मागू शकता, तसा काही काम करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली एक व्यवसाय करा। व्यवसायच एक अशी अपॉर्च्युनिटी आहे ते आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते। मी जे बारीक लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ डेडिकेट केलेला आहे का कदाचित एखाद्या वेळेस एका व्यक्तीला असं विचार येतो आपल्यापाशी एवढे पैसे नाहीये, आपण कसं करावं, किंवा कदाचित आपला तो बिझनेस सक्सेसफुल नाही झाला तर, कदाचित आपल्याला नफा नाही मिळणार तर, कदाचित आपण ते पैसे डुबवून घेतले तर, कदाचित हा वस्तू नाही होणार तर, किंवा प्रश्न भरपूर आपल्या मनात येतात कारण की आपल्यापाशी पैसे जे आहेत ना ते एका कष्टाने मिळवतो आणि तो कष्टाचा पैसा जो आहे ना तो कुठेही टाकायचा किंवा कुठेही लावायच्या अकॉर्डिंग आपण खूप सर्व विचार करतो। बट मी तुम्हाला सांगणार आहे मनुष्य सर्वच वस्तू करू शकतो, मग तो लहान असू, मोठा असू, श्रीमंत असू, गरीब असू, कोणीही असू। दुसरी रिसर्च जे मी केलेले आहे ते मोबाईल विषयी, कारण की आताच्या टाइमामध्ये सोशल मीडिया सर्वांना आवडतो। प्रत्येक लोकांपाशी आज साधारण छोटा मोबाईल आहे आणि तो मोबाईल बनवणार पण एक व्यक्ती होता ज्याचं नाव आहे मार्टिन कपूर। हो, हे व्यक्ती आहेत, हे व्यक्तीचं दिमाग आहे, आपल्या स्वतःचं दिमाग आहे। आपण धारण केलं तर आपण कॉम्प्युटर बनवू शकतो, आपण मोबाईल बनवू शकतो, आपण काही नाही करू शकत। ते प्रश्न तुमच्या मनात हमेशा असत असतात, नेहमी असत असतात का कदाचित आपण नाही करावा, पण प्रयत्न केल्यावर खूप सर्व होऊ शकतो। अंतरिक्षमध्ये जे सर्वात अगोदर पहिला जो व्यक्ती होता तोही एक मनुष्य होता, त्याचं नाव आहे युरी गंगारिन। हा व्यक्ती पहिल्यांदा गेला, दुसरींदा आपल्याला माहित आहे कल्पना चावला जी दुसरींदा अंतरिक्ष महिला झालेली आहे। महिलाही खूप चांगल्या प्रमाणात काम करू शकते, पण एक मनुष्याच्या आतमधला जो मन आहे त्यांनी धारण केला ना तर होतो, अदरवाइज नाही। तुम्हाला करायचे, तुम्हाला मोठे व्यक्ती बनायचे, तुम्हाला हे करायचे, तुम्हाला गाडी घ्यायची, तुम्हाला बंगला घ्यायचे, तुम्हाला काही करायचं असेल त्याच्यासाठी मनातला जो निर्णय आहे तो तर आहेच आहे, पण त्याच्या पुढेही जायचं असेल तर त्या निर्णयाला अप्लाय करा, त्या वस्तूला अप्लाय करा आणि व्यवसायाला सुरुवात करा। आज मी जी केस स्टडी तुम्हाला सांगणार आहे त्या केस स्टडीमध्ये तुम्ही बघणार कॉम्प्युटर बनवणारे वाले ही व्यक्ती होते आणि मोबाईल बनवणारे वाले ही व्यक्ती होते, अंतरिक्षमध्ये जाणारी ही व्यक्ती होते। आणि मित्रांनो, रेल्वे आपली जी ट्रेन आहे आपण हिकडना तिकडना एकदम सरळ जातो, तिकीट काढून 100 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये प्रत्येक जागाच्या अकॉर्डिंग असतात, जसं किलोमीटरच्या अकॉर्डिंग ते आपण नाही बोलणार, बट ते ट्रेनचं निर्माता करणार पण एक व्यक्ती होता, रिचर्ड टेंटिन करून त्यांचं नाव, त्यांनी रेल्वेचं काम सुरुवात केलेली होती। आणि जे आपण शिक्षण घेतो तो शिक्षण पण आपल्याच मनुष्याने निर्माण केलेला होता। प्राचीन काळापासून आपले जी ऋषीमुनी जे आहेत ना ते प्राचीन काळापासून ही वस्तू का करत आहेत आणि तेच आज शिक्षणा स्वरूपमध्ये आलेले आहेत। मित्रांनो, क्रिकेट, भारताची क्रिकेट असो का कोणत्याही राज्याची, कोणत्याही इकडची क्रिकेट असो, आपल्या गावातली क्रिकेट असली ना तरी आपल्याला आवडते आणि तो क्रिकेट चा सुरुवात ही एक छोटे छोटे बाळांनी केलेला आहे। इंग्लंडच्या छोट्या छोट्या बाळांनी हा क्रिकेट आणलेला आहे। आणि मी तुम्हाला हे नाही सांगते का
हे सर्व आविष्कार आपण मनुष्याने केलेले आहे. छोट्या बाळापासून, ऋषी मुनीपासून, मोठ्या मोठ्या लोकांनी हा आविष्कार केलेला आहे. हे प्रचंड वस्तू का एक मनुष्य आहे त्याच्या मागे. हा कप बनवणार मनुष्य आहे, हा पेपर बनवणार मनुष्य आहे, हा पेन बनवणार मनुष्य आहे. तुम्ही जे काही बघताय ते एक मनुष्याने घडवलेले आहे. नॅचरली आपल्याला जी वस्तू का मिळलेली आहे त्याच्याच वस्तूकांचा उपयोग करून एक मनुष्य पुढे जाते. जर तुम्हालाही जायचं असेल तशाच पद्धतीने आणि पुढे तुमच्या निर्णयाला घेऊन जायचं असेल तर हा बिझनेस तुमच्यासाठी यशस्वी राहणार आहे. कारण की मनुष्य काही नाही करू शकत. प्रयत्न केल्यावर सर्व वस्तू शक्य आहे. प्रयत्न नाही केला तर शक्य नाही आहे. तुम्हाला शक्य ती वस्तू करायची असेल तर कपडा इंडस्ट्रीमध्ये या. टेक्सटाईल इंडस्ट्री सुरतच्या नावाने ओळखली जात असते. 1,40,00,000 भारताची जनसंख्या आहे आणि त्या जनसंख्यामध्ये कित्येक लोक आहेत त्यांना लहान कपडे हवे, मोठे कपडे हवे, बाळ आहेत, आपले वडील आहेत किंवा यंग जनरेशन आहे, प्रत्येकांना कपडे पाहिजे. आज हे लागलं तर उद्या दुसरं पाहिजे, दुसरं हे घातलं तर तिसऱ्यांदा आपल्याला दुसरं पाहिजे, पार्टीसाठी वेगळं पाहिजे, घरासाठी वेगळं पाहिजे, नाईट वेअरचे कलेक्शन वेगळे येतात आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला प्रोफेशनली वे मध्ये जर काही पाहिजे असेल कपड्याची व्हेरायटी ते सुद्धा वेगळी आहे. तर हे काय, हे कपड्यांचं आविष्कार झालेलं आहे. कपास सर्वात जास्त गुजरातमध्ये होतो, ज्याच्याकडे कपडा घडवला जात असतो आणि म्हणून तुम्हाला स्वस्त आणि चांगला आणि एकदम चांगला क्वालिटीचा माल जर तुमच्यापाशी रिसीव करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तुम्हालाही तुमच्या मनातला एक आत्मना एक विचार येते की मला काही ना काही करायचे. बघा, मोठी वस्तू करता आपण धीरे प्रमाणामध्ये आपण छोट्याशा लेवलवरनं आपण सुरुवात करायला पाहिजे. धीरूभाई अंबानी तुम्ही नाव ऐकलंच असेल, खूप मोठे उद्योगपती झालेले, त्यांनीही कपडा इंडस्ट्रीमध्ये आलेले आणि चांगल्या प्रमाणात काम केलेले आहे. झुडिओ जी कंपनी आहे तीही त्यांची स्वतःची. अशी बराच लोक आहेत ज्यांनी छोट्या छोट्या लेवलवर काम केलं, छोट्या छोट्या पायावर काम केलं. स्टेप बाय स्टेपच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. लगेच कोणी व्यक्ती डायरेक्टली जाऊन बसू नाही शकत आणि त्याच्यासाठी कष्ट करायचं असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट आहेतच, पण आपल्याला काही करून दाखवायचे तर परिणामचा विचार न करता तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करणार तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करून नाव कमवू शकता. मित्रांनो, तशाच पद्धतीने अजमेरा फॅशन काम करत आहे. फॅक्टरी प्राइस म्हणणं जर प्रॉडक्ट हवी असेल किंवा बिझनेसची काही माहिती तुम्हाला हवी असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा किंवा स्क्रीनवर आमचा नंबर चालते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या माहितीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.